ओके. तर लास्ट लेक्चरमध्ये आय थिंक सर्कल बघितले होते ना आपण? हा, सर्कल आणि लाईन या कमांड सांगितले होते एक दोन. ओके. लाईन, पॉलीलाईन आणि सर्कल. ठीक. तो नेक्स्ट असेल आपला आर्क. की सगळ्यात आधी सेम युनिट सेट करून घेते मी UN एंटर. इथे मी आर्किटेक्चर ठेवणार आणि इन्सर्शन स्कीम इंचेस असेल. ओके करते हे इथे. नेहमीच म्हणजे ओपन केल्यावर हे आधी चेंजेस करायचं आहे का? हा. म्हणजे असं राहत नाही का हे? नाही नाही नाही, कंपल्सरी तुम्हाला युनिट चेंजेस करायला लागतात. कारण की आता हे बघा, मी इथून नवीन ड्रॉइंग घेते ना, तर तुमचे ड्रॉइंग युनिट बघा हं, डेसिमल हं. सेट असतात. ठीक आहे. जेव्हा तुम्ही नवीन ड्रॉइंग हा. ओपन करता ना, तुमचे ड्रॉइंग युनिट जे आहेत ते बाय डिफॉल्ट डेसिमल मध्ये सेट असतात. बट आपल्याला ते कशात हवेत? आर्किटेक्चर फीट इंचेस मध्ये हवेत. त्यासाठी आपण ते चेंजेस करून घेतो. ठीक आहे. सो इथे आर्किटेक्चर मध्ये आपले हं, युनिट सेट राहते. ओके. आता सर्कल मध्ये जसे आपण 6 टाइप्स बघितले, तसं आर्क मध्ये पण आपल्याला नंबर ऑफ आर्क्स मिळतात. बट सगळ्यातून आपल्याला काय क्रिएट करता येणार आहे? तर आर्कच क्रिएट करता येते. फक्त काय केलं, क्रिएशन मेथड्स थोडे वेगळे दिले. चेंजेस आहेत प्रत्येकामध्ये काही ना काही. त्यातला फर्स्ट असणार आहे आपला हं, 3 पॉइंट. आपण सर्कल मध्ये पण 3 पॉइंट बघितलं होतं. यात काय केलं होतं, 3 क्लिक केले आणि एक हं, सर्कल क्रिएट झाला होता. सेम असेल आर्क साठी पण 3 पॉइंट. म्हणजे सपोज फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट आणि हा असेल माझा थर्ड पॉइंट. ठीक आहे. सो 3 क्लिक मध्ये काय होईल, माझे एक आर्क क्रिएट होते. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, हं, स्टार्ट, सेंटर, एंड. आता हे जे नेमिंग दिले ना, ते त्याचं क्रिएशन मेथड वाईज दिले. म्हणजेच काय, स्टार्ट, सेंटर, एंड असेल तर त्याने काय होणार आहे, सगळ्यात आधी आपल्याला स्टार्ट पॉइंट डिफाईन करायचा आहे, त्यानंतर त्याचा सेंटर पॉइंट लोकेट करायचा आहे आणि मग एंड पॉइंट पण त्याचा डिफाईन. ठीक आहे. आता मग हं, बघा तुम्ही मी कसं करते. स्टार्ट, सेंटर आणि एंड. ठीक आहे. नॉर्मल आर्कच क्रिएट झाली. ही आपण 3 पॉइंट पण करू शकतो. बट इन केस सपोज हे असं काहीतरी माझं आहे. ठीक आहे. मला इथे एक आर्क प्रोव्हाइड करायचा आहे. जर मग मी इथून 3 पॉइंट घेते, तर याने होईल का तो व्यवस्थित क्रिएट? ठीक आहे. 3 पॉइंटनी नाही येते तो. मला ॲक्युरेट असा आर्क नाही क्रिएट करता येते. ठीक आहे. असं कसं तरी तो क्रिएट होतो. सो आपण स्टार्ट, सेंटर, एंडने बघूयात. ओके. सपोज स्टार्ट पॉइंट हा असेल माझा, सेंटर पॉइंट हा हं. असेल आणि एंड पॉइंट हा असेल. ठीक आहे. सो ॲक्युरेट आर्क माझं इथे क्रिएट झालंय. किंवा सपोज इथून या टाइप मध्ये हा असा क्रिएट करूयात इथून. ठीक आहे. सेम ऑप्शन घेते मी इथून. स्टार्ट, सेंटर, एंड. स्टार्ट, सेंटर आणि एंड. ठीक आहे. सो इथे ॲक्युरेट आर्क आपला क्रिएट होईल. ओके. सो स्टार्ट, सेंटर, एंड मध्ये तुम्हाला आधी स्टार्टिंग पॉइंट माहिती पाहिजे, त्यानंतर सेंटर पॉइंट माहिती पाहिजे आणि लास्ट असेल त्याचा एंड पॉइंट. एंड. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय दिलंय, हं, स्टार्ट, सेंटर आणि अँगल दिलंय. ठीक आहे. यामध्ये आपल्याला एंड पॉइंट डिफाईन करायचा होता आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये, दुसऱ्या टाइप मध्ये काय दिलंय त्यांनी, तर अँगल डिफाईन करायचं अँगल. तुम्हाला, ते अँगल वर हवाय वगैरे. ठीक आहे. आता सपोज इथे एक लाईन मी क्रिएट केली. ऑर्थो मोड ऑफ होता, ऑन करते मी ऑर्थो मोड. एक स्ट्रेट लाईन मी इथे क्रिएट करते. ठीक आहे. सिमिलरली मला इथे पण एक आर्क क्रिएट करायचं, बट मला त्याचे एंड पॉइंट माहिती नाही, बट मला त्याचा अँगल माहिती आहे. ठीक आहे. सो मी काय करते, आता सपोज या 2 लाईन्स समोर या अशा काहीतरी कनेक्टेड आहे. ठीक आहे. सपोज मला हाफच आर्क क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. हा असा हाफच आर्क हवाय मला इथे. तर त्यासाठी मग मला अँगल माहिती आहे, तो 90 डिग्री मध्ये वगैरे किंवा 30 असेल, 60 असेल, कोणताही अँगल व्हॅल्यू माहिती असेल तुम्हाला अँगलची, तर तुम्ही कोणता टाईप यूज करणार, तर स्टार्ट, सेंटर, अँगल. म्हणजेच काय, स्टार्ट, सेंटर याचा मिड पॉइंट घेते आणि मी इथे तुम्हाला अँगल द्यायचा कितीवर हवाय. तर सपोज मी इथे 180 टाइप करून एंटर केलं तर तो पूर्ण असा येईल. 360 दिलं तर तो पूर्ण असा सर्कल मध्ये येणार आहे. ठीक आहे. जर मी इथे 90 टाइप करून एंटर करते, स्टार्ट, सेंटर आणि अँगल देऊयात आपण याला 90. ठीक आहे. तर हा 90 मध्ये असाच क्रिएट होईल. किंवा 180 देत असेल तर हा पूर्ण असं सेमी सर्कल मध्ये पण क्रिएट होणार. ठीक आहे. स्टार्ट, सेंटर, लेंथ आहे. लेंथ जर आर्कचं तुम्हाला लेंथ माहिती असेल किती, 3 फीटचा आहे, 4 फीट आहे, 5 फीट आहे. जर तुम्हाला आर्कची लेंथ माहिती असेल तर तुम्ही कोणता टाईप यूज करणार, तर स्टार्ट, सेंटर, लेंथ. ठीक आहे. आता आपण रॅन्डम क्रिएट करूयात. मग सपोज
हा असेल माझं स्टार्ट पॉइंट, हा सेंटर पॉइंट आणि लेंथ द्या. इथे तुम्हाला लेंथचा पण ऑप्शन मिळते. 1 फीट वगैरे आहे. सपोज मी इथे 1 फीट देऊन एंटर करते, तर ही आर्क असेल माझी 1 फीटची. ओके, लेंथ इथे तुम्हाला डिफाईन करायची. त्यानंतर स्टार्ट एंड अँगल आहे. ओके, आता इथे आपण स्टार्ट सेंटर अँगल बघितलं होतं. सॉरी, स्टार्ट सेंटर अँगल इथे बघितलं होतं. नेक्स्ट काय आहे, स्टार्ट एंड अँगल. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय, याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट स्टार्ट आहे, याच्यामध्ये पण फर्स्ट पॉइंट तुमचा स्टार्टच आहे. बट सेकंड पॉइंट बघितला तर आपण स्टार्ट नंतर सेंटर पॉइंट देत होतो. बट यामध्ये स्टार्ट नंतर तुम्हाला डिरेक्टली एंड पॉइंट द्यायचा आणि मग अँगल जो काय असेल तो डिफाईन करायचा. ठीक आहे, फक्त क्रिएशन मेथड्स वेगवेगळे असतात तुमच्या, बट ड्रॉ तर सगळीकडे तुमचा आर्कच होणार आहे. ठीक, स्टार्ट एंड अँगल म्हणजेच काय, स्टार्ट एंड आणि मग अँगल डिफाईन करा, किती अँगलवर तो तुम्हाला हवा. तर तो तेवढ्या अँगल मध्ये इथे क्रिएट होईल. स्टार्ट एंड डिरेक्शन आहे. डायरेक्शन जर तुम्हाला डिफाईन करायची आहे की आर्क कोणत्या डिरेक्शन मध्ये, या डिरेक्शन मध्ये हवाय की या डिरेक्शन मध्ये हवाय. ठीक आहे, सो इथे तुम्हाला त्याचे डायरेक्शन मेन्शन करायचे असतात. स्टार्ट एंड डायरेक्शन हा झाला. स्टार्ट एंड रेडियस पण असेल. आर्कला जर तुम्हाला रेडियस माहिती असेल, किती रेडियसचा आर्क असेल, तर तेवढं रेडियस टाईप करून पण तुम्ही एक आर्क क्रिएट करू शकता. ठीक आहे, स्टार्ट सेंटर एंड. आता इथे स्टार्ट सेंटर एंड होता, इथे सेंटर स्टार्ट एंड आहे. म्हणजेच काय, आधी आपल्याला स्टार्ट पॉइंट द्यावा लागत होता, त्यानंतर सेंटर पॉइंट. याच्यामध्ये काय, आधी सेंटर पॉइंट आहे आणि मग स्टार्ट पॉइंट आहे. ठीक आहे, सो इथे या टाइप मध्ये वगैरे तुम्हाला आर्क क्रिएट करायचे असेल तर नंबर ऑफ आर्क दिले. ठीक आहे, तर तुम्ही इथे सगळे क्रिएट करून बघा. हे सगळ्यातनं फक्त आपल्याला आर्कच क्रिएट करायचे. पण डिफरन्स काय, तर क्रिएशन मेथड्स वेगळे असतात त्याच्यात. ओके, आता आपण लाईन साठी शॉर्टकट की बघितली होती, पॉली लाईन सर्कल साठी. ठीक आहे, लाईन साठी आपण काय बघितलं त्याचं, एल एंटर. पॉली लाईन साठी पीएल एंटर. सर्कल PL एंटर. सी असेल. आणि मग आर्क साठी आपण काय दिलं बरं, ए. ए टाईप, हा ए टाईप करून एंटर करते, तर माझं काय होईल इथे, आर्क टूल ऍक्टिव्हेट होणार आहे. ओके, त्यानंतर इथे नेक्स्ट ऑप्शन आहे रेक्टँगल. ठीक आहे, रेक्टँगल काय, नॉर्मल रेक्टँगल जसं आपण क्रिएट करतो तोच असणार आहे. ठीक आहे, रेक्टँगल घेते मी. फर्स्ट पॉइंट द्यायचा आहे तुम्हाला. फर्स्ट पॉइंट दिल्यानंतर ड्रॅग करा आणि सेकंड पॉइंट द्या, तर काय होईल, तुमचं एक रेक्टँगल क्रिएट होईल. बट हा आता आपण एकदम नॉर्मल बेसिक रेक्टँगल ड्रॉ केला. आपल्या डायमेन्शन मध्ये पण ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, डायमेन्शन मध्ये ड्रॉ कसं करणार, रेक्टँगल घेते मी. रेक्टँगल घेतल्यानंतर फर्स्ट पॉइंट दिला. आता फर्स्ट पॉइंट दिल्यानंतर एक 10 फीट मेजरमेंट दाखवते आणि एक 4 फीट मेजरमेंट दाखवते. ठीक आहे, तर त्यातलं 4 फीटचं जे मेजरमेंट आहे ते लॉक मेजरमेंट, म्हणजे तिथे आपण आता तरी टाईप नाही करू शकत. इथे 10 फीट वाला मेजरमेंट दिसते, हायलाइट झाले तो ब्लू मध्ये, सो तिथे तुम्ही टाईप करू शकता. ती लेंथ असेल तुमची. सपोज लेंथ देते मी इथे 5 फीट. ठीक आहे, 5 फीट लेंथ दिली. त्यानंतर विड्थ हवी आहे मला, जिथे 4 फीट आहे तिथे मला सपोज 2 फीट 3 फीट काय असेल ती व्हॅल्यू द्यायची. तर कसं करणार, कीबोर्ड वरनं टॅब की प्रेस करते मी. टॅब की प्रेस केल्यानंतर तुम्ही बाजूच्या टॅब मध्ये एंटर होईल आणि तुमचे जे काय डायमेन्शन असतील ते तिथे पुट करायचे. बघा, एकच मिनिट. हा सर, परत एकदा बघू आपण पहिल्यापासून. रेक्टँगल, फर्स्ट पॉइंट. आता इथे 9 फीट आहे, सपोज मला 10 फीट हवे लेंथ. टॅब की प्रेस केलं मी आणि विड्थ तिथे मग सपोज 12 फीट आणि एंटर करा. तिथे 10/12 चा तुमचा एक रेक्टँगल क्रिएट होईल. ठीक आहे, ही एक मेथड आहे डायमेन्शन द्यायची. नेक्स्ट मेथड काय असणार आहे, रेक्टँगल घेते मी, एक पॉइंट क्लिक करते. पॉइंट क्लिक केल्यानंतर इथे कमांड लाईन मध्ये तुम्हाला डायमेन्शनचा ऑप्शन मिळतो. ठीक आहे, डायमेन्शन वर क्लिक करा. आता इथे काय विचारले, स्पेसिफाय लेंथ फॉर रेक्टँगल. लेंथ देते सपोज मी 15 फीट आणि त्यानंतर सांगितले स्पेसिफाय विड्थ, की विड्थ मग सपोज 12 फीट वगैरे मी देते आणि एंटर करते. तिथे 12/15 चा एक रेक्टँगल क्रिएट झाला.
ठीक आहे, थर्ड क्लिक मध्ये त्याचं पोझिशन डिफाईन करायचं असतं तुम्हाला. सपोज मी समवॉट इथे तो प्लेस करते, तर काय होईल, 10x12 चा माझा एक रेक्टँगल क्रिएट झाला. ओके, काय केलं मी परत एकदा सांगते. रेक्टँगल फर्स्ट पॉइंट दिला, फर्स्ट पॉइंट दिल्यानंतर एस्केप करू नका किंवा क्लिक करू नका. डायरेक्ट तुम्हाला कर्सर कुठे न्यायचं आहे, तर जी कमांड लाईन मध्ये तुम्हाला डायमेन्शनचा ऑप्शन मिळतो त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला सांगितलं स्पेसिफाय लेंथ, लेंथची व्हॅल्यू टाईप करून एंटर करा, विड्थची व्हॅल्यू टाईप करून एंटर करा. तर काय होईल, तुमचं तेवढ्या डायमेन्शन मध्ये एक रेक्टँगल क्रिएट होईल. ठीक आहे, त्यानंतर अजून पण तो मूव्ह होतोय, म्हणजेच काय, तुम्हाला त्याची पोझिशन लॉक करायची. तुम्हाला 10x13 एक्झॅक्टली कसं हवंय, सपोज इथे हवंय मला समोर, क्लिक करते तर इथे तो प्लेस होऊन जाणार आहे. ठीक आहे, रेक्टँगल साठी शॉर्टकट की आहे REC. REC टाईप करून एंटर करते मी, तर काय होतं, एक रेक्टँगल क्रिएट होणार आहे माझा. ओके, रेक्टँगलच्या जस्ट खाली आपल्याला पॉलिगॉनचा एक ऑप्शन मिळतो. की पॉलिगॉन काय असतात बरं, माहिती आहे पॉलिगॉन बद्दल काय? एक बेसिक डेफिनेशन पॉलिगॉनचे. 5 साइड. ओके, 5 साइड. मग 4 साइड वाला किंवा 3 साइड वाले ते पण पॉलिगॉनच असू शकतात ना? 4 साइड वाला रेक्टेंगल. बट रेक्टँगल हा पण एक पॉलिगॉन आहे. ओके, बेसिक डेफिनेशन सांगते पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजेच काय, तुमचा एक क्लोज लूप असलेला डायग्राम असणार आहे. ठीक आहे, क्लोज लूपची जी डायग्राम असते ती तुमची मिनिमम 3 साइडने क्रिएट होते. म्हणजे जर मी इथे एक रेक्टँगल किंवा एक ट्रायंगल जरी क्रिएट केला, ठीक आहे, हा काय माझा क्लोज ट्रायंगल आहे, सो हा पण काय झाला, एक पॉलिगॉनच आहे. हा रेक्टँगल आहे माझा, 4 साइड आहे, क्लोज्ड आहे, त्यामुळे हा पण माझा एक पॉलिगॉनच असणार आहे. सो मिनिमम 3 साइड आणि मॅक्झिमम मग जेवढे देऊ शकता तेवढे, ते काय असेल तुमचं पॉलिगॉन असणार आहे. ओके, आता पॉलिगॉन क्रिएट करूयात आपण इथे. पॉलिगॉन घेते मी, पॉलिगॉन क्रिएट केलं तर त्यांनी आपल्याला विचारलेत की एंटर नंबर ऑफ साइड्स. ठीक आहे, 4 साइडचा पण तुमचा पॉलिगॉनच असणार आहे. सपोज आपण 6 साइड देऊयात, एक हेक्सागोनल क्रिएट होईल. एंटर नंबर ऑफ साइड मी 6 दिला, एंटर करते. एंटर केल्यानंतर काय सांगितलं आपल्याला, त्याचं सेंटर प्लेस करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, सेंटर मग सपोज इथं मला तो क्रिएट करायचा आहे, मी पॉइंट क्लिक केला तर मला काय मिळतं, ते 2 ऑप्शन मिळतात एक पॉलिगॉन क्रिएट करायचे. एक असणार आहे इन्स्क्राइब्ड इन सर्कल आणि सेकंड आहे सर्कमस्क्रब्ड अबाउट सर्कल. ओके, आता दोघांमध्ये डिफरन्स काय येतो बघा, की फर्स्ट मी काय करते, इन्स्क्राइब्ड इन सर्कल वर ऑन करते. इथे माझा एक 6 साइड वाला पॉलिगॉन क्रिएट आहे. ठीक आहे, रेडियस द्या, सपोज मी याला रेडियस देते 10 फीट एंटर. ठीक आहे, सो हा 10 फीट रेडियस मध्ये माझा एक पॉलिगॉन क्रिएट झाला. ओके, आता याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड इन सर्कल काय असणार आहे, सपोज मी इथे सेंटर रेडियसचं एक सर्कल घेते आणि याच्या सेंटर पासून सेम रेडियस किती घेतलं होतं आपण, 10 फीट रेडियस. तर काय होतं याच्यामध्ये, जो पॉलिगॉन आहे माझा तो सर्कलच्या आतमध्ये क्रिएट झालाय. ठीक आहे, ऍक्च्युली सर्कलच्या आत नाही क्रिएट झालाय, तो सर्कल बाहेर क्रिएट झाला. ठीक आहे, म्हणजे दोन्ही एकच आहे. आधी काय क्रिएट केलं आपण, पॉलिगॉन क्रिएट केलं, त्यामुळे आपला सर्कल जो आहे तो पॉलिगॉनच्या बाहेर क्रिएट झालाय. ओके, इन्स्क्राइब्ड म्हणजे काय, सर्कलच्या आतमध्ये असणार आहे आपला पॉलिगॉन. ओके, नेक्स्ट ऑप्शन बघूयात आपण काय होतं. नंबर ऑफ साइड मी 6च ठेवते. सेंटर पॉइंट, आता इथे सर्कमस्क्रब्ड अबाउट सर्कल ठेवला मी. रेडियस सपोज 10 फीटच देते. सेंटर रेडियस वाला सर्कल घेतला मी, याचं पण रेडियस आहे 10 फीट एंटर. आता याच्यामध्ये काय झालंय, सर्कल जो आहे तो पॉलिगॉनच्या आत क्रिएट होत आहे, म्हणजेच काय, सर्कमस्क्रब्ड अबाउट सर्कल. म्हणजे तुमचे जे पॉलिगॉनचे एजेस बघितले तर त्याच्या टँजंट त्या ऍक्ट करतात, म्हणजेच काय, सर्कमस्क्रब्ड आहेत त्या. सर्कमस्क्रब म्हणजे त्याचा जो एरिया म्हणू शकता तुम्ही किंवा बाउंड्री असेल त्याची, त्यावर तो क्रिएट होता, म्हणजेच काय, सर्कमस्क्रब्ड अबाउट सर्कल. आणि इन्स्क्राइब्ड इन सर्कल म्हणजे काय, जो तुमचा पॉलिगॉन आहे तो सर्कलच्या आत इन मध्ये क्रिएट होते, त्यामुळे तो इन्स्क्राइब्ड इन सर्कल असेल. हा इन्स्क्राइब्ड इन सर्कल आहे आणि हा असेल सर्कमस्क्रब्ड अबाउट सर्कल. ठीक आहे, दोघांमधला डिफरन्स कळाला हा. की मग नंबर ऑफ साइड तुम्ही डिफाईन करू शकता. सपोज मी इथे 10 जरी दिलं तर तो 10 साइड वाले एक पॉलिगॉन क्रिएट होणार आहे.
ठीक आहे, 10 साइड देते तर 10 साइड वाला पण आपला एक पॉलिगॉन क्रिएट होणार आहे आम्हाला. नंबर ऑफ साइड तुम्ही देऊ शकता मॅक्सिमम वगैरे इथे. सपोज ठीक आहे, ते इथे तुम्हाला मिनिमम 3 आणि मॅक्सिमम 1024. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लिमिट असेल ते पॉलिगॉन क्रिएट करायचं. ठीक आहे, म्हणजे जो 3 साइड वाला पॉलिगॉन असेल तो पण तुमचा 3 साइड वाला जो डायग्राम असेल तो पण तुमचा पॉलिगॉनच असणार आहे. ठीक आहे, पॉलिगॉन म्हणजे काय तर एक क्लोज पोर्शन असणार आहे तुमचा, मग तो 3 साइड मध्येच क्लोज होतो. जर तुम्ही 2च साइड प्रोव्हाइड करताय, ठीक आहे, सो 2 साइड मध्ये काही इथे क्रिएट नाही होणार आहे, या जस्ट लाईन असतील तुमच्या. बट जेव्हा तुम्ही याला थर्ड सेगमेंट अप्लाय करता तर तेव्हा तो एका पॉलिगॉन मध्ये कन्वर्ट होतो. ओके, पॉलिगॉन. त्यानंतर इलिप्स आहे. आता इलिप्स जो आहे ना तो आपण 2D मध्ये नाही यूज करत, ड्राफ्टिंग मध्ये वगैरे आपल्याला इलिप्स नाही यूज होत. की हा आपण कुठे यूज करतो तर आयसोमेट्रिक ड्रॉइंग साठी यूज करतो. ठीक आहे, बट तुम्ही एक्झाम्पल म्हणून क्रिएट करून किंवा ड्रॉ करून बघू शकता. ठीक आहे, इलिप्स असणार आहे आपल्याला. की नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे आपला हॅच. की आता मला सांगा आपण हॅचिंग कधी प्रोव्हाइड करतो? हॅचिंग असेल किंवा ग्रेडियंट असेल कधी वॉल मध्ये सॉरी कशामध्ये? वॉल मध्ये म्हणजे वॉल दाखवण्यासाठी. ओके, वॉल. आपण बीम आणि कॉलम पण दाखवू शकतो. हा हा हा, आता हॅचिंग काय असतं, बेसिक यूज काय आहे हॅचिंगचा, तर आपण जेव्हा एक सेक्शन व्ह्यू घेतो, म्हणजे जेव्हा आपण कट प्रोव्हाइड करतो तर त्या कट मध्ये आपल्याला काय दिसतात तर त्याचे मटेरियल्स दिसतात. ठीक आहे, सो मटेरियल शो करण्यासाठी आपण हॅचचा यूज करतो. ओके, मग ते वॉलचे मटेरियल असेल किंवा बीमचे मटेरियल आहे, कॉलमचे मटेरियल आहेत किंवा फुटिंग वगैरे असेल, तर त्याचे तुम्हाला जेव्हा मटेरियल शो करायचे असतं तर ते मटेरियल आपण हॅचिंगने शो करतो. ओके, आता इथे हॅचची पण आपल्याकडे काही कंडिशन्स आहेत, बघूयात आपण त्या काय. की आज सगळ्यात आधी तर मी एक रेक्टँगल क्रिएट केलं इथं. आता हा रेक्टँगल माझा क्लोज्ड पोर्शन आहे. ठीक आहे, इथे कुठे ओपनिंग नाही दिसत आहे, पूर्ण क्लोज लूप असणार आहे हा माझा. आता इथून मी हॅच घेते. ओके, हॅच घेतल्यानंतर इथे जर तुम्ही पॅटर्नला ड्रॉप डाऊन करताय तर तुम्हाला काय दिसतील, नंबर ऑफ पॅटर्न्स मिळतील इथे हॅचिंग साठी. काही काही ग्रेडियंट्स पण दिलेत त्यांनी, बट बाकीचे सगळे जे आहेत ते तुमचे हॅच पॅटर्न असणार आहेत. आता यातले कोणते हॅच यूज करतो आपण? हे ब्रिक वर्क साठी आपण लाइनिंग प्रोव्हाइड करतो, डबल लाईन असेल. ठीक आहे, पण हे कधी असणार आहे, सेक्शन मध्ये. आणि जर एलिव्हेशन मध्ये वगैरे दाखवायचं असेल तर या टाइपचे ब्रिक वर्क तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर नेक्स्ट कॉन्क्रीट आहे, सेकंड मेन इम्पॉर्टंट. कॉन्क्रीट तर आपल्याला शोज करावं लागतं, मग ते फुटिंग असेल, बीम असेल, कॉलम असेल, त्यामध्ये तुमचं कॉन्क्रीट येणार आहे. त्यानंतर अजून थोडं स्क्रोल डाऊन करते, सँडचं पण एक प्रोव्हाइड केलं तुम्हाला, ते सँड आहे. अर्थ दाखवू शकता, मुरुम फिलिंग वगैरे दाखवायचं असेल तर अर्थचं पण तुम्हाला इथे हॅच अवेलेबल आहे. त्यानंतर ग्रॅव्हल्स असणार आहे मेन. ठीक आहे, प्लिंथ फिलिंग मध्ये वगैरे तुम्हाला ग्रॅव्हल शो करायचे असेल किंवा ग्रास दाखवायचं असेल तर ग्रासचं पण इथे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, सपोज मी यातलं एखादं हॅच घेते, ग्रॅव्हल्सच घेते. ठीक आहे, ग्रॅव्हल्स घेते. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर ही जी बाउंड्री आहे त्याच्या आतमध्ये जस्ट तुम्हाला एक सिंगल क्लिक करायचं. ते कशामुळे, कारण की इथे पिक पॉइंटचं ऑप्शन दिसतं. पिक पॉइंटने आपण काय करतो की जे तुमचे बाउंड्रीज आहेत त्याच्या आतमध्ये एक सिंगल क्लिक करायचं, तर तुमचे हॅच इथे प्रोव्हाइड होते. इथून मी केलं क्लोज्ड हॅच क्रिएशन, तर जेवढे आपली बाउंड्री आहे की त्या बाउंड्रीच्या आतमध्ये आपला हॅच हे क्रिएट झालाय. ठीक आहे, याला मी सिलेक्ट करते ते. माझं येस, बोला. मी करून पाहिलं पण ऐका पूर्ण व्हाईटच येत आहे. ओके, ते कशामुळे ते सांगते मी. की सिलेक्ट करते मी याला. आता याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज दिलेत तुम्हाला. ठीक आहे, इथे बघितले प्रॉपर्टीज मध्ये, तर त्याची ट्रान्सपरन्सी एक आहे, अँगल एक आहे आणि मेन असणार आहे त्याचं स्केल. ओके, आता ट्रान्सपरन्सी काय असेल, इथे जेव्हा मी ट्रान्सपरन्सीला व्हॅल्यू देते तर काय होते, माझे हॅच जे आहे ते थोडं त्याचं कलर मध्ये चेंज होत आहे, थोडेसे लाईट होत आहे, त्याचं ट्रान्सपरन्सी कमी होते, ब्राईटनेस म्हणू शकता तुम्ही त्याचं. ठीक आहे, इथे जसे जसे मी चेंजेस करते तसे ते लाईट होतात.
ठीक आहे. आता बघा बेसिक हॅच आपलं असं असणार आहे. बट याच्यामध्ये जर मी याला ट्रान्सपरन्सीला व्हॅल्यू देते आणि इथून करते क्लोज तर काय होते थोडं त्याचं लाईट कमी झालं किंवा ब्राईटनेस कमी झालं म्हणू शकतो. ठीक आहे. याचं बाउंड्रीज बघा कोणत्या कलर मध्ये आणि हॅच बघा कोणता कलर म्हणजे कलर सेम असणार आहे. फक्त त्याची ट्रान्सपरन्सी आपण थोडी हाय ठेवली त्यामुळे तो थोडासा असा विजिबल नाहीये व्यवस्थित. ठीक आहे. सो तुम्ही त्याची ट्रान्सपरन्सी डिफाईन करू शकता किती ठेवायचंय. त्यानंतर अँगल म्हणजे रोटेट होईल तो. कसं रोटेशन वगैरे करायचं असेल तर रोटेशन करू शकता. ओके. मेन असणार आहे नेक्स्ट तुमचा स्केल. आता स्केल मध्ये इथे हा रेक्टँगल बघितला तर मी कशात ड्रॉ केलं तर डायमेन्शन मध्ये ड्रॉ केलाय. ठीक आहे. डायमेन्शन मध्ये ड्रॉ केलं त्यामुळे मला आता जे हॅचिंग आहे त्याची स्केल स्टँडर्ड 1 असते. त्यामुळे तुम्हाला विजिबल होतं. जर मग मी इथे चेंज केलं 10 वगैरे करते तर हा एकदमच मोठा होतोय किंवा खूपच कमी करते सपोज 0.00001 वगैरे ठेवला तर एकदमच असं वाईट दिसत असेल तो तुम्हाला. ठीक आहे. कारण का? कारण की त्याची स्केलच एकदम कमी आहे. ठीक आहे. सो स्केल जी आहे ती 1 ठेवा. इथे तुम्हाला मिळून जाईल. की सगळ्यात आधी तर काय करा, जे तुम्ही बाउंड्री क्रिएट करताय ना, ती डायमेन्शन मध्ये ड्रॉ करा. 10x12 किंवा 10x15 मध्ये वगैरे ड्रॉ करा आणि मग त्याच्यामध्ये हॅच देऊन बघा. त्याच्यामध्ये दिसेल तो. तुम्ही एकदा काय केलं असेल, एकदमच असा मोठा काहीतरी रेक्टँगल क्रिएट केला असेल आणि त्यामध्ये असं हॅच देताय, तर तो असा ऑब्व्हियसली व्हाईटच दिसणार आहे. कारण की याचे डायमेन्शन बघितले रेक्टँगलचे तर नियर अबाउट तो इथे बघा आता पिक इंटरनल पॉईंटच्या साईडला तुम्हाला डायमेन्शन दिसतात ते 251 जवळपास त्याची विड्थ आहे आणि हॅचची स्केल बघितली तर ती 1 आहे. इथे आपल्याला ती जास्त करावं लागेल. सपोज मी 50 वगैरे ठेवते, तर इथे जरा कुठे मला तो विजिबल दिसतोय. सपोज 100 ठेवलं की अगेन एवढा पण विजिबल नाहीये. जसे जसे तुम्ही स्केल इन्क्रीज कराल तसा तो विजिबल होईल. पण हे स्केल इन्क्रीज कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही इथे डायमेन्शन मध्ये ड्रॉ नाही करत आहे तेव्हा. आता याच्यामध्ये बघा याचं जे स्केल आहे हे एकदम प्रॉपर आपण ड्रॉ केलंय. म्हणजे डायमेन्शन मध्ये ड्रॉ केलं त्यामुळे तो दिसतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण त्याला डायमेन्शन होते दिले त्यामुळे आपल्याला हे ट्राय अँड एररवर त्याची स्केलची व्हॅल्यू द्यावी लागते. ठीक आहे. झाले तुमच्या ह्याच्यात? हा एक मिनिट मी ट्राय. नाही, तुम्ही डायमेन्शन मध्ये ते ड्रॉ केलं पॅटर्न मध्ये हा डायमेन्शन मध्येच केलं. तरी येत नाहीये. पॅटर्न मध्ये काही चेंज करावं लागत आहे का? नाही दुसरं कोणतंही पॅटर्न घ्या तुम्हाला स्केल त्याचं चेंज करून घेतलं तर येऊन जाईल. अच्छा, मोठी स्केल घ्यायची का? नाही एक काम करा मी तुम्हाला ना स्क्रीन शेअर करायची परमिशन देते. एक मिनिट, मी ऍक्च्युली फोन मध्ये कनेक्ट आहे. अच्छा मग ओके ठीक आहे चालेल. मग मला कळणार नाही तुमचा एक्झॅक्टली डाऊट काय येतोय. हे व्हिडिओ स्टार्ट करू? चालेल करा. एक सेकंड. करत आहे पण होत नाहीये. तुम्ही कंटिन्यू करा, मग मी ट्राय करून पाहते. ओके नाही कळलं तर एक वेळ रेकॉर्ड ऐकून घेईन. ओके ठीक आहे. फक्त काय करा जेव्हा तुम्ही बाउंड्रीज क्रिएट करताय ना त्या फक्त डायमेन्शन मध्ये व्यवस्थित ड्रॉ करा. आता स्क्वेअरच हवंय असं काही नाही. तुम्ही कोणताही पार्ट इथे क्रिएट करू शकता. बट याच्यामध्ये कंडिशन एकच असणार आहे की तुमची जी बाउंड्री आहे ती क्लोज्ड पाहिजे. जर क्लोज्ड असेल तरच तुम्ही त्याच्या आत हॅच हे प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. एकदमच वाईट झाले आता इथे हा, स्केल जास्त झाले. 1 देते मी. ठीक आहे. सो 1 ने दिसतोय तो किंवा 1 ने पण अजून थोडं कमी केलं किंवा थोडं इन्क्रीज जरी करून बघितलं
ठीक आहे. तर या टाईप मध्ये आपण हॅच प्रोव्हाइड करतो. कंडिशन काय असणार आहे, तर क्लोज्ड पोर्शन हवंय. आता सपोज काही ठिकाणी अच्छा. जर क्लोज नसेल, ठीक आहे, आता इथे मी कनेक्ट करत नाही, की थोडस इथे गॅप प्रोव्हाइड केला मी. आता यामध्ये मी जर हॅच घेतला आणि इथे क्लिक करते तर मला एक वॉर्निंग येते की क्लोज बाउंड्री कॅनॉट बी डिटरमाइन म्हणून. ठीक आहे, हायलाइट पण करतात आहे की इथे तुमचं ते क्लोज झालं नाही, त्यामुळे इकडे तुम्हाला हॅच नाही येऊ शकत. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमची क्लोज बाउंड्री असेल किंवा क्लोज पोर्शन असेल त्यातच तुम्ही हे हॅचिंगचे जे मटेरियल आहे ते देऊ शकता. ठीक आहे, की आता याच्यामध्ये बाय हम्म. लेअर म्हणजे काय असेल तर याचं कलरिंग वगैरे तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही त्याचा कलर इथे पण चेंज करू शकता या टाइप मध्ये. ठीक आहे, हॅचिंगचे कलर पण तुम्हाला चेंज करता येतात. सिलेक्ट करा त्याला, सिलेक्ट केल्यानंतर इथे कलर मध्ये तुम्ही त्याचे कलरिंग पण चेंज करू शकता. ओके. फक्त कंडिशन काय असेल तर तो क्लोज्ड मध्ये यायला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण काय केलं, पिक पॉइंट बघितला. ठीक आहे, म्हणजे मी एक रेक्टांगल क्रिएट करते इथे, हॅच घेते. तर मला काय करायचं, जर पिक पॉइंट असेल तर मग फक्त आतमध्ये बाउंड्रीच्या आतमध्ये क्लिक करते तर माझं हॅच तिथे प्रोव्हाइड होत आहे. पण याच्यामध्ये सिलेक्टचा पण एक ऑप्शन आहे. सिलेक्ट काय करणार आहे, तर तुम्हाला बाउंड्री सिलेक्ट करावी लागेल तर त्या बाउंड्रीच्या आतमध्ये तुमचं हॅच येऊन जाणार आहे. आणि ऑप्शन सेम आहेत, त्याचं ट्रान्सपरन्सी असेल. ठीक आहे, आता एकदमच ब्राईट दिसतंय, जर ट्रान्सपरन्सीला मी व्हॅल्यू देते तर तो लाईट होत जाणार आहे. ठीक आहे, किंवा अँगल मध्ये काय होईल, रोटेट होतोय तो या टाईप मध्ये. आता इथे ट्रान्सपरन्सीची मी व्हॅल्यू इथे इन्क्रीज करते, कमी करते आणि इथे मला त्याचा इफेक्ट पण दिसतोय. तो कशामुळे दिसतोय, तर इथे टॉगल टूल्स मध्ये ना हा ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन असतो. तो ऑन असेल तरच तुम्ही तिथे ट्रान्सपरन्सी मध्ये चेंजेस बघू शकता. ठीक आहे, इनकेस सपोज मी याला ऑफ हम्म. करते आणि ते ट्रान्सपरन्सीची व्हॅल्यू देते तर याच्यात काहीच इफेक्ट होत नाहीये. ठीक आहे, काही रिझल्ट मिळत नाहीये आपल्याला. ते कशामुळे, कारण की ट्रान्सपरन्सीचा ऑप्शन हा ऑफ आहे म्हणून. ऑन करते मी तर इथे आपल्याला काय होतं, ते मिळून जातील याचे ट्रान्सपरन्सीचे इफेक्ट. आणि इथून केलं मी क्लोज तर काय होतंय, ठीक आहे, हे हॅच असणार हम्म. आहे. आता याच्यामध्ये काय होते, मी याला सिलेक्ट करून इथून स्केल कमी जास्त करते जसं हवंय तसं. ठीक आहे, बट याच्यामध्ये असोसिएटिव्ह वर आपण ऑन ठेवले त्यामुळे आपल्याला हे मॅन्युअल चेंजेस करावे लागतात स्केल मध्ये. ठीक आहे, अनोटेटिव्ह मध्ये काय असणार आहे ते पण सांगते मी. आता सपोज मी एक रेक्टांगल क्रिएट केला इथे आणि याच्यामध्ये मी हॅच देते. कोणतं, सपोज कॉन्क्रीटचं वगैरे मी हॅच दिलं याच्यामध्ये, पिक पॉइंट. ठीक आहे, ते कॉन्क्रीटचं हॅच दिलं मी, थोडं स्केल कमी करते आणि कलर चेंज करते. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होते, मला इथून याचे स्केलिंग चेंज करावे लागतात. ते असोसिएट वर आहे तो म्हणून. जर मी इथून अॅनोटेटिव्हला ऑन करते आणि इथून क्लोज हॅच क्रिएशन तर काय होईल, अॅनोटेटिव्ह मध्ये काय असणार आहे, आता इथे कर्सर नेला मी तर कर्सरच्या वरती एक सिम्बॉल मिळतो आपल्याला, 3 विंग्स मिळतात. ते कसले सिम्बॉल आहेत, तर ते अॅनोटेटिव्हचे सिम्बॉल आहेत. सेम सिम्बॉल तुम्हाला इथे खाली टॉगल टूल्स मध्ये बघायला मिळतील. ओके, सो हे जे 2 सिम्बॉल आहेत ते अॅनोटेटिव्हचे असतात. ते फक्त जेव्हा तुम्ही अॅनोटेटिव्हचं ऑप्शन ऑन करता तेव्हाच तुम्हाला ते विजिबल होतात. आता या हॅच वर तर ते मला विजिबल आहेत, या हॅच वर नाही होते. म्हणजे काय, हे असोसिएटिव्ह आहेत आणि हे असणारे तुमचे अॅनोटेटिव्ह हॅच. आता असोसिएटिव्ह आणि हम्म. अॅनोटेटिव्ह मध्ये फरक काय, असोसिएटिव्ह मध्ये तुम्हाला काय करायला लागतं, स्केलिंग जे आहे ते तुम्हाला इथून चेंज करावं लागतं हॅचचं. ठीक आहे, आणि अॅनोटेटिव्ह मध्ये हम्म. काय असणार आहे, आता इथे टॉगल टूल्स मध्ये तुम्हाला 3 अॅनोटेटिव्हचे ऑप्शन दिसतात. त्यातलं तुमचा फर्स्ट असणार आहे शो अॅनोटेशन ऑब्जेक्ट. ठीक आहे, तो ऑन करायचा आहे. त्यानंतर त्याला ऍड स्केलचं ऑप्शन पण ऑन ठेवायचं आहे आपल्याला. हे 2 ऑप्शन मी ऑन ठेवते. त्यानंतर लास्ट असणार आहे आपलं स्केलिंगचं ऑप्शन. आता इथे स्केलिंग बघितले तर 1:1 आहे, म्हणजे काय स्टँडर्ड स्केलिंग 1:1 माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, 1:100 असेल, हम्म. 1:150 वगैरे पण बघू शकतो आपण. ठीक आहे, सो इथे 1:1 आहे. जर मी इथून 1:2 करते तर काय होतं, याचं स्केल चेंज होतं. ठीक आहे, 1:4 करते, स्केल चेंज होणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला त्याचे प्रॉपर्टीज मधनं चेंज करायची गरज नसेल. इथून जरी तुम्ही स्केल चेंज केली तरी तो इथे इफेक्ट होणार आहे त्याचा. ओके, तर हे असणार आहेत असोसिएटिव्ह आणि अॅनोटेटिव्ह. आपण तुमचं डायमेन्शनिंगचा पार्ट झालाय का? हो. डायमेन्शनिंग मध्ये आपण बघितले होते अॅनोटेटिव्ह आणि स्टँडर्ड.
ठीक आहे. सेम ते हम्म. हॅचिंग मध्ये पण असणार आहे. फक्त हॅचिंग ठीक. मध्ये लक्षात काय ठेवायचं, तर बाउंड्री जी आहे ती क्लोज असली पाहिजे. आता सपोज मी इथे हॅच हा. प्रोव्हाइड केले आणि याची बाउंड्री मी डिलीट करते, तर काय होते, हॅच माझा ऍज इट इज राहणार आहे, बाउंड्री क्लोज होते, सॉरी बाउंड्री डिलीट होते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हॅच प्रोव्हाइड करता तेव्हाच फक्त तुम्हाला बाउंड्रीची गरज असते. ठीक आहे. त्यानंतर हॅश प्रोव्हाइड केल्यानंतर बाउंड्री डिलीट केली तर तुमचं हॅच हे डिलीट नाही होणार आहे, तर ऍज इट इज तसंच राहतं तिथे. ओके. हम्म. हॅच नंतर नेक्स्ट असणार आहे ग्रेडियंट. ओके. ग्रेडियंट काय असतं, कलर कॉम्बिनेशन मध्ये वगैरे ते युज केलं जातं. ठीक आहे. रेक्टँगल क्रिएट केला मी. आता याच्यामध्ये मला 2 कलरचं ग्रेडियंट द्यायचं आहे. सो इथून मी घेते ग्रेडियंट. की ग्रेडियंट घेतल्यानंतर इथे ग्रेडियंट चेंज झाले. जेव्हा तुम्ही हॅच देता तेव्हा तो काय असतो, इथे पॅटर्न असतो. ओके. आणि ग्रेडियंटच्या वेळेस ग्रेडियंट असेल. आता इथे ग्रेडियंटचे टाइप्स दिलेत तुम्हाला. ठीक आहे. टोटल एवढ्या टाइपचे ग्रेडियंट आहे. त्यातला सपोज समवट मला हा टाइप हवा, सिलेक्ट करून आतमध्ये प्लेस करा. तर त्या टाइपचा तुमचा ग्रेडियंट येऊन जाईल इथे. हे कलरिंग वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे कलरिंग पण चेंज करू शकता. ठीक आहे. या टाइप मध्ये सेम ट्रान्सपरन्सी असेल, त्याचा अँगल असणार आहे. आणि इथून करते मी क्लोज. ठीक आहे. हा पण अॅनोटेटिव्हच आहे. जर मी स्केल चेंज केले तर स्केल ग्रेडियंट मध्ये चेंज नाही होणार आहे, याच्यामध्ये चेंज होईल, कारण की याच्यामध्ये आपण हॅच वगैरे प्रोव्हाइड करत नाही. हे कलर असणार आहे. कलरिंग मध्ये स्केल एवढे मॅटर करणार नाही तुमचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये ग्रेडियंट प्रोव्हाइड केलंय मी. सपोज ग्रेडियंटच्या वरती मला हॅच द्यायचं, म्हणजे ग्रेडियंट आणि हॅच दोन्ही पण मला एकाच ठिकाणी प्लेस करायचे. इथे मी हॅच घेते. सपोज हा अँगलचा हॅच द्यायचा आहे मला इथे. ठीक आहे. तर काय होतंय, अँगलचा हॅच आलाय माझा. ठीक आहे. थोडं स्केल इन्क्रीज करूया. कलर चेंज करते मी. ठीक आहे. अँगलचा हॅच इथे आलाय माझा, ग्रेडियंट पण शो झालाय आणि अँगलचा हॅच पण दिसतोय. हे क्लोज फिनिश करते. तर काय होईल, ग्रेडियंटच्या वरती असेल माझा हॅच. बट इन केस सपोज आता इथे हॅच मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलाय आणि याच्या आत मला ग्रेडियंट असेल. ग्रेडियंट घेते मी. कलर जरा चेंज करूयात आणि इथे मी प्लेस करते. तर काय होतंय, हॅच दिसत नाहीये, फक्त ग्रेडियंट दिसतोय. तर याच्यासाठी काय करावं लागेल, आधी आपल्याला जे ग्रेडियंट आहे त्याची जी स्केल आहे किंवा त्याची जी इमेज असेल, इमेज म्हणू शकता तुम्ही, ती हॅचच्या मागे तुम्हाला पुट करायची असते. ठीक आहे. आणि हॅच जे आहे ते तुमचं ग्रेडियंटच्या वरती येणार. आता याच्यामध्ये बघितलं तर आधी ग्रेडियंट होतं आणि त्याच्या वरती आपण हॅच दिलं. पण याच्यामध्ये ऑलरेडी हॅच होतं आणि त्याच्या वरती आपण ग्रेडियंट देतोय. म्हणजेच काय, ग्रेडियंटला आपल्याला मागे ठेवावं लागेल हॅचच्या. ठीक आहे. सो मी काय करते, इथे हम्म. ग्रेडियंटला सिलेक्ट करते. सिलेक्ट केल्यानंतर इथे होम टॅब मध्ये, होम टॅब मध्ये मॉडिफायला एक्सपांड करते मी. इथे लास्टला आपल्याला एक टॅब मिळतो, ब्रिंग टू फ्रंट वगैरे, तिथे काही ऑप्शन आहे. एरो डाऊन करते, ब्रिंग टू फ्रंट आहे आणि सेंड टू बॅक आहे. आता हॅच काय करायचं, आपल्याला ब्रिंग टू फ्रंट करायचंय आणि जे ग्रेडियंट आहे त्याला सेंड टू बॅक करायचंय. बट आपण सिलेक्ट काय केलंय, ग्रेडियंट सिलेक्ट केलंय. सो आपल्याला काय करायला लागेल, तिथे सेंड टू बॅक. सो इथे मी सेंड टू बॅक करते. माझं जे हॅच आहे ते ऑटोमॅटिक पुढे येईल आणि जे ग्रेडियंट आहे ते बॅक साईडला जाईल. ओके. हम्म. माझ्या याच्यावर नाही का क्लोज हॅच क्रिएशन आहे, त्याच्यामुळे होत असेल का असं? क्लोज हॅच क्रिएशन म्हणजे काय आलं एक्झॅक्टली? तुम्ही हॅच मध्ये जा, एक सांग. याच्यामध्ये लास्टला टिक आहे ना ग्रीन कलरची, तिथं माझ्या याच्यावर क्लोज आहे. हा, त्याच्या खाली क्लोज हॅच क्रिएशन लिहिलंय ना, टिक मग म्हणजे अच्छा, क्लिक तर करा त्यावर. हो, क्लिक करा त्यावर. नाही होत आहे. काय एरर येतोय का? नाही, होतच नाही आहे, काहीच नाही होत आहे. एस्केप करा. तिथं शो टॅब, शो पॅनल असं होत आहे. नाही, व्यवस्थित करा थोडस. मला तुमचं स्क्रीन विजिबल असतं तर मग मी सांगितलं असतं काय आता. हो ना. ठीक आहे. तर हे ग्रेडियंट हा. असणार आहे तुमचं.
याच्यामध्ये तुम्हाला सॉलिड हॅचचा पण ऑप्शन मिळतो. सॉलिड हॅच म्हणजे काय, फक्त एक सिंगल कलर जर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा असेल, ठीक आहे. सो इथे सॉलिड हॅच मध्ये मग कलर एक चूज करा आणि इथे प्लेस करा, तर फक्त तेवढ्याच एका कलरचं तुम्हाला सॉलिड हॅच पण मिळून जाईल. ओके. हम्म. त्यानंतर लास्ट आहे बाउंड्री. ही बाउंड्री काय असते बरं, मी सांगते तुम्हाला. तर सपोज एक रेक्टँगल क्रिएट केला मी, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघितलं तर 2 ट्रायंगल माझे क्रिएट झाले. हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. बट सपोज मला फक्त हा एकच ट्रायंगल सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे हा वाला जो ट्रायंगल मी इथे क्रिएट केलाय, ठीक आहे. हा एवढाच ट्रायंगल मला हवाय, हा ट्रायंगल नकोय, किंवा मग मला एवढंच फक्त सिलेक्शन हवं असेल, बट तो सिलेक्ट पण होत नाहीये. जर मी इथे माऊस घेऊन जाते तर माझे सेपरेट सेपरेट लाईन सिलेक्ट होतात ते समवट असे. बट सपोज हा एवढा जो पार्ट आहे, मला त्याचा सेपरेट एक रिजन क्रिएट करायचा आहे, सेपरेट एक बाउंड्री क्रिएट करायची. तर त्यासाठी आपण कोणता ऑप्शन युज करतो, तो हॅच मध्ये बाउंड्रीचा ऑप्शन असतो, आपण तो युज करतो. बाउंड्री घेते मी इथून. बाउंड्री घेतल्यानंतर ऑब्जेक्ट टाइप जो आहे तो ठेवायचा तुम्हाला रिजन वर. रिजन ठेवल्यानंतर ओके करा आणि काय करायचं, एक इंटरनल पॉइंट वर फक्त पिक करा. जी तुमची बाउंड्री असेल त्याच्या इंटरनल पॉइंट मध्ये पिक करा. ठीक आहे. तर ती बाउंड्री इथे हायलाइट होईल. हायलाइट झाल्यानंतर एंटर करते मी. आता जेव्हा मी याला परत सिलेक्ट करते तर काय होते, माझं फक्त तेवढीच एक बाउंड्री क्रिएट होते. ठीक आहे. आता याची जर कॉपीज वगैरे हवे असेल तुम्हाला, तर तुम्ही ते सेपरेट कॉपीज वगैरे पण घेऊ शकता. ठीक आहे. कळालं हे बाउंड्री कसं क्रिएट केलं. हा हॅच, हा ग्रेडियंट, हा आर्क, रेक्टँगल, पॉलिगॉन वगैरे. हम्म. ओके. हॅच साठी हा शॉर्टकट की असेल तुमची एच. एच टाइप H. हा. वर करा तर तुमचा हॅच पॅटर्न इथे ऑन होऊन जाईल. हम्म. ओके. ठीक आहे. सो हा ड्रॉप टूल मधले हे खालचे टूल्स राहिलेत फक्त आपले. मीटिंग एंड होईल आता, हा 1 मिनिटच राहिलंय. सो बाकीचं जे आहे ते आपण ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे. ठीक आहे. हा ओके. चालेल. थँक्यू. हा ठीक.